मूळव्याध आजार जरी छोटा वाटत असला तरी ज्याला झालंय त्याला विचारा वेदना किती, त्याचा त्रास किती. बऱ्याच वेळा न सांगता येणारं दुखणं म्हणजे मूळव्याध. ह्या आजारावर ट्रीटमेंट कशी करायची त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्या आजाराला समजून घेणे. मूळव्याध हा आजार त्या ॲनसचा किंवा त्या संडासच्या जागेशी रिलेटेड जरी असला तरी तो महत्त्वाचा आहे तो पोटासाठी. कारण पोट जर तुमचं खराब असेल, तुमचं पोटच साफ होत नसेल तर मॅक्झिमम लोकांना मूळव्याध सारखे आजार होतात. आयुर्वेदामध्ये मूळव्याधचे जवळपास 5 प्रकार सांगितलेले आहेत. तुम्हाला आज काही पथ्य सांगतो. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे मटकी, दही, त्यानंतर बेसनाचे पदार्थ, हिरवी मिरची, काळा मसाला, पनीरचे भाजी, हे पदार्थ टाळा. त्याच्यासोबत एक सीड्स बाथ म्हणून प्रकार आलेला आहे. त्याच्यामध्ये कोमट पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच तुरटी टाकायची आणि त्याच्यामध्ये बसायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मूळव्याधसाठी जर काय करायचं असेल तर ते आहे तुम्ही तुमचं पोटाकडे लक्ष द्या. संडास रोजच्या रोज साफ झाली पाहिजे, पोट साफ झालं पाहिजे. एवढं जरी बघितलं, याच्याकडे जरी लक्ष दिलं तर मूळव्याध हा तुम्हाला कधीच होणार नाही.